घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला बघ ए राणादा आला राणादा हे वय वय हातात काय तर आहे त्याच्या हे लाडू आहे लाडू अरे लाडू दे दे लाडू अरे सोडा अरे सोडा अरे सोडा लाडू ए उगा चाबरटपणा नका माझा लाडू येतो आणि हात न लावायचा हा मग तोंड लावतो की ए बारक्या अरे तुमच्यासाठी नाही आहे माझ्यासाठी आहे त्यो कोणी दिलाय रे लाडू तुम्हाला काय करायचंय आम्हाला माहित आहे कोण दिलाय पाटक बाईन दिलाय त्यांचं दळ पोचवलं म्हणून मी दलन नाही पोचवलं मी मदत केली आहे ते असते मग दी की आम्हाला लाडू ए तुम्हाला कशा पाहिजे मदत मी केली आहे दे थोडा नाहीतर बघ सांगतो ए धमकी देतो नाहीतर काय हा बघ राणादा तू बी आमचा आणि बाई बी आमच्याच मग त्यांनी दिलेला लाडू बी आमच्याच की लय वाहन झाल्या मी येडा वाटलो काय हा येडा वाटलो समजांना पूर्ण सांगून ठेवतो हा आम्हाला देत नाहीस का लाडू आता बघ गावभर कसा तुझा ढिंडोरा पेटवते ते म्हणार समधी रणदान केली गद्दारी त्याची बायकोची चुंदरी 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 रणदान केली गद्दारी चुप 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 काय लावलंय तिने सांची झाली जा घरला रांधण केली गद्दारी त्याची बायकोची सुंदरी चला 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 अय पोरांनो हित हित वरती जरा आत या अरे वरडायचं नाहीये खाऊ देणार आहे खाऊ या बरं या या रानाची बायको चिचुंद्री हे काय नवीन बघायच पाहिजे काय रे पोरांनो तुम्ही आता राणा भाऊजींना राणा भाऊजींना का चिडवत होते बरं आम्ही कुठे चिडवलं काय म्हणतोय आत या अरे या या म्हणतोय ना या या ये रे बस. या या समजे या सांगा बरं का चिडवत होता तुम्ही आम्ही स्वतःच्या कानाने ऐकलंय तुम्ही चिडवताना काहीतरी
रानाची बायकोची चुंदरी असं काहीतरी होतं. काय चिडत होता सांगा की. असं तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हासनी चॉकलेट, लाडू, जिलबी समजा देऊ. बघा बाबा आता. अव रानादाला लाडू दिला पाठकबाईंनी आणि आम्ही मागितला तर दीच ना गडी, म्हणून त्याला चिडवायला लागलं. पाठकबाईंनी पण राणा भाऊजींना लाडू द्याया या पाठकबाई भेटल्या कुठं? अवर रानादानं पाठकबाईंचं दळण त्यांच्या घरला पोचवलं आणि तवाच दिला की लाडू. असं बरं जा. चला निघा तुम्ही. चला उठा रे उठ. चल निघ. पण आमचं चॉकलेट द्या की. कंच चॉकलेट देऊ काय खरट्टा? लय उशीर झालाय. निघा चला. अरे निघा म्हणते ना, निघा. असं चाललंय वय या बैलाचं. आता मात्र या बैलाच्या मुसक्या आवळायाच पाहिजे. राणाचं जमल ना? जमल जमल सर. आबा येऊ. आलं आलं. करा सुरू करा. बोलवलं काय काम होतं? काम नव्हतं, तुमच्यासाठी काय आणलंय द्यायचं होतं. गोंधळे द्या ना. साहेबांनी आणलंय. आता हे कशाला आणलं? मुंबईत खरेदीला गेलो होतो, तुझ्यासाठी चांगले कपडे दिसले आणले. अरे हा ते हे सांगायचं राहिलं. काय? अहो ते खरेदीची इथं आपल्याला भेटलेले ते कोण? झगडे. हा झगडे साहेब. अहो हे काळजीत होते. का? अहो लग्नाच्या पोरीचा बाप काळजीत असायचाच ना. त्यांची पोरगी हट्ट धरून बसल्या. लगीन करीत गावातल्या पोराशीच. 50-50 एकर जमीन असलेल्या मजबूत अंगापिंडाच्या. झगडे म्हणले असं कोण मिळणार आहे आता या जन्मात? राणा हा तुझ्या डोक्यात कोण आहे का रे? माझ्या हा अहो राणा दादाच आहेत की. हा आहे की. हा नाही नाही मी ब्रह्मचारी आहे. मला लगीन नाही करायचं. अरे चांगलं घराने संस्कारी पोरगी आहे. अरे सुखी होशील. पण मी कुठे दुखी आता? अहो राणादा होय म्हणा की, उडवून टाकू बार. नाही मी ब्रह्मचारी आहे. अरे नाही कोण म्हणते? इतकी दिवस स्वतःनं ब्रह्मचारी, आता संसारी हो की. अरे वाईट काय नसतंय राणा त्या. अहो राणा दादा मनातल्या गोष्टी सांगाय कोणाची गरज लागते. हा मग माझ्याकडे आहे की साहेबराव. लग्नाची काय गरज? मी मनातल्या गोष्टी साहेबरावला सांगतो. आणि साहेबरावला न कळणाऱ्या गोष्टींचं काय? साहेबरावला समजा कळतं. तेव्हा लगीन नको. कसं व्हायचं या बोळ्या पैलवानाचं? काळजी करू नका साहेब. वेळ आली की राणादादा तयार होतील लग्नाला. अहो तुमच्या शब्दाबाहेर नाहीत ते. ताईसाब, हे ऊस टाकणं, दळण पोचवणं ही कसली लक्षणं म्हणायची? आम्ही पण तोच विचार करतोय चंदा. अजून विचारच करताय? करणार. तुझ्या मनात हाय तेच होणार चंदा. या घरात फक्त एकच सून राहणार. वय पण रानादाशी जरा जपून. धारदार सुरा हाय त्यो. तेवढं आम्हाला बी कळतं.
कसं आहे ना, सुरा धारधार आहे म्हणून त्याला घाबरायचं नसतंय. उलट त्याच सूर्याची मूठ हातात आली का त्यानं काही बी कापता येत. मामांजी शहरात लग्नाचंच बोलाय गेलत. आता त्यांच्या मनातल्या लग्नावर हा धारधार सुरा फिरवाय पाहिजे बघ, पण जरा दमानं. वा ताईसाब, जबराटच. पळ राणा पळ. साहेबराव, राबांनी लगीन ठरवलंय माझं. अय, ऐकतोयस ना बा? अरे ब्रह्मचार्याच्या गळ्यात लोणं टाकायला निघाल्यात घरचे. अरे नाना, कुठं निघालास? शेतावर चाललोय. आत्ता सकाळी तालमीला नाही, न्याहारी बी नाही केलास. अरे आंघोळ तरी करून घे की. शेतावर करीन. आणि न्याहारी? नका नका, लई काम आहे शेतावर. चल रे साहेबराव, चल चल चल, ये चल लवकर, चल चल पाशीच गेला. ये लवकर. न्याहारी बी नाही केली. आज लवकर जावं लागलं शेतावर. बर, आता मला जेवण जास्तीचं करून न्यायला पाहिजे. पोरग्याला भूक लागल. विपरीत घडतंय गड्या. याआधी समज निवांत होत. अरे चल की, आता समज उलट झालंय. होय, ऐकतोयस ना वा? हा, अरे मग बोल की, मला कसं कळेल? चल. हा, सांगतो काय झालं सांगतो. असं कधी झालं नव्हतं. आणि त्यात आपण माझ्या लग्नाचा विचार घेतलाय मनात. हा हा, बापाचं काळीज आहे, पोराचं लगीन व्हावं वाटतं त्यासनी. अरे पण ब्रह्मचारी आहे मी. तूच सांग, ब्रह्मचार्यानं लगीन करणं बरोबर आहे का? हा हा, होय, तुला काय जाते वय म्हणा? अरे बाबा, माझा विचार कर की जरा. ब्रह्मचारी आहे मी. चल, लई शान आहेस. पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे मागच्या गुडक्यावर. वायुदाबाच्या फरकामुळे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे लय अवघड आहे रे. बाई समजतील. हवेची जी क्षितिज समांतर हालचाल होते त्यास वारा म्हणतात. पर बाई, इकडून तिकडं वाहतं याला वारा म्हणतात, असं का आपण सोपं लिहित नाही? कारण परीक्षक त्याला मार्क देणार नाहीत ना, म्हणून. पुढे सुरू करू. पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाई बाई, लय अवघड आहे, म्हणायला बी न झालंय. अरे पण आपल्याला पाठ तर करायला हवं ना. सगळ्यांना पास व्हायचंय ना? पर बाई, या 4 भिंतीत भूगोल पाठ नाही व्हायचा. भूगोल शिकायला बाहेर जायला पाहिजे. आणि इतिहास मारामारी करताना. या डेरंगे पाटील, या समोर या, समजावते तुम्हाला. नको बाई. बाई, आपण शेतात जाऊया, म्हणजे लगेच पाठवेल भूगोल. वय वय. अरे कोणाच्या शेतात जाणार? असं कोण परवानगी देईल आपल्याला शेतात जायला? बाई, माझा एक मैत्र आहे, तो दिल परवानगी. साहेबराव नावाचा, त्याच्या शेतात जाऊ. हा बाई हा, त्याचं शेत लय झाक आहे.
एक नंबर. ए नाही 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 नाही, आपण कुठंही जाणार नाही हो, तिथेच अभ्यास करूयात. चला. ओ बाई काय गोंधळ चालला रे? हा गप्प बस. हा नाहीतर एकेकाच्या बुडावर अशी पट्टी मारीन ना. दंगा करतायत काय डिग्रीवाल्या बाई? नाही ना जमत शिकवायला? अहो ही गावातली पोरं आहेत, तुमच्या शहरातली नव्हे. काय दंगा चालला होता मगाशी? काही नाही सर, मुलं म्हणत होती शेतावर जाऊन अभ्यास करू, मी नाही म्हणाले. का? अहो न्या की, न्या 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 न्या. शेतावर न्या, माळावर न्या, नदीवर न्या, वाटेल तिकडे न्या आणि शिकवा. पण ते शाळा सुटल्यावर, शाळा चालू असताना इथं असले उद्योग चालणार नाहीत. इथं माझं ऐकायचं. मी कोण? महाजन, हेड सर. नाहीतरी दुपारी शाळा सुटणारच आहे. न्या. कोण कोण जाणार आहे रे? तू आणि तुम्ही सगळे. हा न्या, चांगलं आहे. नाहीतरी यांची प्रगती पुस्तकं कोरीच असतात. बघा तुमच्या शहरी शिक्षण पद्धतीनं काही फरक पडतोय का? पण माझ्या या बाकीच्या हुशार मुलांना बिघडवायचं नाही. त्यांचा जर रिझल्ट कमी आला आणि माझी तालुक्याच्या शाळेतली बदली हुकली ना, तर तुमच्या सर्व्हिस बुकात लाल शेरा मारून ठेवी ना. लक्षात ठेवा. उच्च शिक्षित बाई. चल. चल चलिए ना. अरे इतले जल्दी तालमीत गेला नाही बाई. अरे बोल की, बोलत का नाहीस? अरे काय झालं तोंड फुकून बसायला? आबांनी परत लग्नाचा विषय काढला. मुंबईला कोणते झगडे का दगडे भेटले, त्यांच्या पुरीला लग्न करायचे. मग आबांना वाटलं मला नाही समजणार, पण मी भोळा नाही, लई शान आहे. मला लगेच कळलं हा त्यांचाच डाव आहे. अरे अरे पण तू लगीन का करत नाहीस? हा समधी म्हणतात तर करून टाक लगीन. दिन एकच, ब्रह्मचारी आहे म्या, आणि एवढे तर तू कर की लगीन. म्या केला असतं रे, पण मला पडेली की औरत पाहिजे. शिकलेली पोरगी असेल तर पोरं बी नीट शिकतात, असं कुठं तर ऐकू नाही मी. हे बघ तू बी शिकलेली पोरगी भेटली तर करून टाक लगीन. हा शानाईस. अरे लगीन केलं तर ब्रह्मचारी पण संपतं. संपलं तर संपू दे, काय बिघडलं? मस्करी करू नका, मला नाही करायचं लगीन. अरे त्या गोदा कसा तरी विचार कर. उगा डोसका फिरव नका. इथं आलो घरचं चुकवाया, पण इथं तुझा पण गुराल चालू. अरे ऐक तरी. चुप रे, मी जातो एरियावर आंघोळीला. साहेबरावला चारा दे. कोणाचं शेत रे म्हणलात? हा मग त्याला हाका मारा की बोलवा. चमायला जागेव पलटी मारा का? कोण रे? कोण हाक मारते ते साहेबरावला? बाई तुम्ही इथं? अहो तुम्ही इथे कसे? तुम्ही राणाजींच्या शेतावर काम करता ना? होय, आणि हे बी तो तिकडे बी करतोय आणि इकडे बी करतोय. हा? अहो मुलं म्हणाली की शेतावर जाऊन अभ्यास करूया. आमच्या साहेबराव नावाच्या मित्राचं शेत आहे, पण ते कुठे आहेत? त्यांची परवानगी घ्यायला लागेल ना. अहो पण साहेबराव कशी देणार परवानगी? बरकतदार तो आमचा मित्रच आहे, दिल परवानगी. तू फक्त सांग ते कुठं आहे, झोपडीत आहे का शेतात? हा हा आलं आलं, ध्यानात आलं. त्यो तिकडे हिरीवर आहे. हा जावा तिकडे. सांगतो तुम्हाला, चला चला लवकर सांगतो.
ए, कोण आरडते साहेबरावच्या नावानं? हा मी इंग्लिश मी ढेर कोट्या आणि बारक्या रिंकचा त्याचा पोस्टर समधी आहेत. तुम्ही समधी इथं शहाणा आहे का तुम्हाला? आणि तुमच्या बाई कुठे गेलेत? हा आहेत की आल्यात संघात. हा इथं दिवस झाला या ऑफिसला